नमस्कार. अ, बहार नेचर फाउंडेशन तर्फे सगळ्यांचं स्वागत. पक्षी सप्ताहानिमित्तच्या फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेत अ, आजचं आपलं हे चौथं पुष्प आहे. अ, व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यात पक्षी सप्ताहाबद्दलची माहिती सांगते. बहार नेचर फाउंडेशनचाच ब्रेन चाइल्ड असलेला हा पक्षी सप्ताह म्हणजे दोन प्रख्यात पक्षी अभ्यासक, एक म्हणजे आपले आदरणीय मारुती चितमपल्ली सर आणि बर्ड मॅन ऑफ इंडिया असलेले डॉक्टर सालीम अली सर, या दोघांच्याही जन्मदिनानिमित्त आणि त्यांनी पक्षी संवर्धनामध्ये पक्षी अभ्यासण्यामध्ये केलेल्या कार्याला सलाम म्हणून हा पक्षी सप्ताह 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर असा साजरा करण्याचा प्रस्ताव बहार नेचर फाउंडेशनने हा महाराष्ट्र पक्षी मित्र कडे सादर केला आणि या वर्षीपासून हा पक्षी सप्ताह पूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जात आहे. आज आपल्या याच पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने आपण फेसबुक लाईव्ह व्याख्यानमाला आयोजित केलेल्या आहेत आणि आजचा हा चौथा दिवस आणि हे चौथं पुष्प आज आपण या व्याख्यानमालेचं सुरू करत आहोत. तर आज आपल्या वक्त्या आहेत साहिला कुडाळकर. साहिला यांनी त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. साहिला यांनी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हे मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं आहे आणि त्यानंतर त्यांनी मास्टर्स इन कॉन्झर्वेशन बायोलॉजी चा अभ्यास करण्यासाठी स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क इथे त्यांनी त्याचं पुढचं शिक्षण घेतलेलं आहे. अनेक विषयांमध्ये साहिला यांनी काम केलेलं आहे. मुख्यतः मनुष्य आणि वन्यजीव सहजीवन, महाराष्ट्रामध्ये गिधाडांचे संवर्धन आणि गेल्या काही वर्षात त्या इल्लिगल वाईल्ड लाईफ म्हणजेच प्राण्यांची अवैध शिकार आणि तस्करी या विषयांमध्ये त्यांचं काम सुरू आहे. WCS इंडिया वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी इंडिया या संस्थेमध्ये त्या सध्या कॉन्झर्वेशन डिरेक्टर म्हणून काम करत आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट तसेच न्याय व्यवस्थेतील वेगवेगळे घटक यांच्यापर्यंत वन्यजीव कायदा आणि त्याचं महत्व आपल्या वन्यजीवांच्या संवर्धनामध्ये कसं आहे आणि कशा पद्धतीने सगळे मिळून आपण या इल्लिगल वाईल्ड लाईफ ट्रेड जो आहे किंवा वाईल्ड लाईफ जे हे अवैध तस्करी होते तर ही कशी आटोक्यात येऊ शकते किंवा कसा आळा घालता येऊ शकेल यासाठी त्या या सगळ्या वेगवेगळ्या संस्थांबरोबर खूप जवळून काम करतात आणि याच्यामध्ये साहिला यांचं खूप मोठं योगदान आहे. आज ते आपल्या बरोबर एका विशेष शिकारी पक्षाबद्दल बोलणार आहेत आणि अजून मी जास्त वेळ न दवडता साहिला यांचे मनापासून स्वागत करते आणि त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी अशी विनंती करते. साहिला, ओव्हर टू यू. Thank you, Pooja. That was a really lovely introduction. At the outset, I would like to thank Maharashtra Pakshimitra and Bahar Nature Foundation, Amravati, for giving me the opportunity to speak today. Today, my talk is going to be about the community-based conservation of Amur falcons, a unique raptor in the state of Nagaland in India. This study was funded by the Ravi Sankaran INLAX grant from the INLAX Foundation. Before I start, I would like to show you a small clip of the scale of falcons that you see in Nagaland and a glimpse of the site that I have worked at.
Wasn't that breathtaking? So the Amur wasn't that breathtaking? So the Amur falcon is a small bird of prey. It is about the size of a pigeon. It feeds on insects, small rodents, and sometimes even birds. Its preferred habitat is open areas, be them forests or grasslands. It just prefers to have exposed perches or even power lines where it can rest during flight. Now, the most unique part about the Amur falcon is the fact that it's a long distance migrant. Within a year, it covers more than 14,500 kilometers from its breeding grounds in Mongolia down through India, across the Arabian Sea, and into the African continent. It's also recorded to have the largest oceanic migration, where the falcons move from India to the African coast without stopping at all. In the months of October, November, December, January is when the falcon crosses India. महाराष्ट्रात सुद्धा आपण त्याचे सायटिंग्स झालेल्या आहेत. महाराष्ट्रात सातारा, लोणावळा, नागपूर, मुंबई या सगळ्या ठिकाणी फाल्कन्सचे पक्षी निरीक्षकांनी सायटिंग्स केले आहेत. But I think today's topic is on on the largest congregation of falcons that is seen in India, in this tiny state of Nagaland in northeast India. And Nagaland is a unique state, not just for the falcons. Across the world, scientists have identified 34 biodiversity hotspots, which are incredibly important for the conservation of biological diversity in this world. And surprisingly, Nagaland lies in two of these biodiversity hotspots, the Indo-Burma and in the Eastern Himalayas. This means that it has a very unique assemblage of flora and fauna. Most of Nagaland is under forests, more than 70% in fact. And again, what is unique here is that more than 90% of these forests are community owned. म्हणजे आपल्या इथे जसं ताडोबा किंवा संजय गांधी नॅशनल पार्क हे हे फॉरेस्ट प्रोटेक्ट करायला ही सगळी गव्हर्नमेंटची लँड आहे. तसंच नागालँडमध्ये कॉन्झर्वेशन करायचं असेल तर कम्युनिटी बरोबर एकत्र होऊन तिथे लँड प्रोटेक्ट करायला लागते. आता given that Nagaland lies within two biodiversity hotspots, it has an amazing diversity of wildlife. So in Maharashtra, for example, we are most familiar with lions and tigers. In Nagaland, people are familiar with rare cats such as marbled cats and golden cats and the enigmatic clouded leopard. Even the primate species are diverse, and you can see the Hulok gibbon, which is found only in northeast India and is the only ape species found in India. Almost 500 different bird species have been recorded from Nagaland. Out of this, there's a great diversity in hornbill species. Almost 5 species of hornbills are found in the state. Here you can see the brown hornbill. Now we are familiar with uh, areas being conserved for mammals, such as tiger reserve, which are incredibly important for the conservation of biological diversity in this world. And surprisingly, Nagaland lies in two of these biodiversity hotspots, the Indo-Burma and in the Eastern Himalayas. This means that it has a very unique assemblage of flora and fauna. Most of Nagaland is under forests, more than 70% in fact. And again, what is unique here is that more than 90% of these forests are community owned. म्हणजे आपल्या इथे जसं
ताडोबा किंवा संजय गांधी नॅशनल पार्क हे हे फॉरेस्ट प्रोटेक्ट करायला ही सगळी गव्हर्नमेंटची लँड आहे. तसंच नागालँडमध्ये कॉन्झर्वेशन करायचं असेल तर कम्युनिटी बरोबर एकत्र होऊन तिथे लँड प्रोटेक्ट करायला लागते. आता given that Nagaland lies within two biodiversity hotspots, it has an amazing diversity of wildlife. So in Maharashtra, for example, we are most familiar with lions and tigers. In Nagaland, people are familiar with rare cats such as marbled cats and golden cats and the enigmatic clouded leopard. Even the primate species are diverse, and you can see the Hulok gibbon, which is found only in Northeast India and is the only ape species found in India. Almost 500 different bird species have been recorded from Nagaland. Out of this, there's a great diversity in hornbill species. Almost 5 species of hornbills are found in the state. Here you can see the brown hornbill. Now we are familiar with uh, areas being conserved for mammals, such as tiger reserves or elephant reserves. In Nagaland, you will find that areas have been set aside to protect birds, and the Blitz tragopin is one such example. The Blitz tragopin also happens to be the state bird of Nagaland. Along with that, you have a diverse set of birds which are found nowhere else in India but in parts of Northeast such as Nagaland, Manipur and Arunachal. And I would like to point out the black bulbul that we find in the Western Ghats is also found in Nagaland, but there's a different subspecies there which has a white head. Now, if we have to protect or conserve biodiversity in a place, it's also very important to understand the culture of the place. And the culture of Nagaland is as diverse as the wildlife that we find there. There are almost 16 major tribes and innumerable sub-tribes there. The main religion is Christianity, but people have been animists in the past. Animism जी लोक पाळतात ती लोक ह्याच्यात बिलीव्ह करतात की सगळ्या वस्तूंमध्ये एक आत्मा आहे आणि त्याचमुळे द नागा कल्चर इज क्लोजली linked with nature. So to give you an example, agricultural calendars, kadhi, when is sowing to be done, when is harvest to be done, is closely tied in with nature as well. So for example, वेस्टर्न नागालँड मध्ये सेमा नावाची एक ट्राईब आहे आणि तिथे the sowing of paddy, the sowing of rice is only done after they hear this call from the forest. Can anyone guess what this call is? This is the Indian cuckoo. So this is just one example, but there are innumerable examples of how culture and wildlife are closely interlinked throughout the state. आणि आपल्या इथे जसं जास्त करून लोक शेती करतात तसंच नागालँडमध्ये सुद्धा रुरल पॉप्युलेशन जास्त करून शेतीमध्येच शेती हेच मेन ऑक्युपेशन आहे. बट द वे agriculture is practiced is a little different. For example, people often practice shifting agriculture, also called jhum kheti. In shifting agriculture, one part of the mountain is cultivated for maybe 3 or 10 years, and then that part is left aside so that the soil can replenish and people move on to the other part of the mountain where there's greater fertility of soil and also more water. In other parts of Nagaland, steps are cut into mountains and people practice terrace cultivation, which helps them grow uh, crops such as rice, which require a lot of water.
त्याचबरोबर तिथे लोक टिम्बर कल्टिव्हेशन सुद्धा करतात. आणि आपल्या इथे जसं आपण सेव्हिंग्स करतो, तसं लोकांसाठी त्यांच्या प्रायव्हेट फॉरेस्टची ही झाडं एका प्रकारचं सेव्हिंग्स, एका प्रकारचं बँकेतलं धन आहे. Whenever there is any big festival or a big occasion such as marriage in the household, people cut these trees and sell them off in order to earn money. Along with that, in many parts of Nagaland, wildlife is hunted. Sometimes it is sold to the market, but in most times it is consumed at home as meat. And meat is a very important part of the Naga diet. As you can see, their diet is very simple. थोडा भात असतो, भाज्या असतात ज्या आयदर लोकल मार्केटमधून आणतात किंवा जंगलात जाऊन वाईल्ड व्हेजिटेबल्स कलेक्ट करतात. थोडंसं फिश असतं, ड्राईड फिश युजली, आणि मीट असतं. हे मीट डोमेस्टिक असू शकतं, मिथून किंवा पिगचं, किंवा ते वाईल्ड लाईफचं असू शकतं. आणि एक गोष्ट आपल्याला लक्षात घेणं इम्पॉर्टंट आहे इथे, की भरपूर सारी गावं जी आहेत ती एकदम रिमोट लोकेशन्स मध्ये आहेत. सो दे डोंट हॅव ऍक्सेस टू protein from the market. They have to depend on wildlife for their protein. But meat is not the only purpose of wildlife. नागालँड मध्ये कल्चर आणि हंटिंग हे एकदम क्लोजली लिंक्ड आहे. नागा कल्चरमध्ये हंटर्सना भरपूर रिस्पेक्ट दिला जातो. तेवढंच नव्हे तर अ गुड हंटर इज सपोज टू सिग्निफाय स्ट्रेंथ अँड पॉवर. त्याचमुळे तुम्ही नागा गावात गेलात तर त्या गावातल्या घरांमध्ये वॉल्सवर तुम्ही अशा प्रकारचे वाईल्ड लाईफ स्कल्स डिस्प्ले केलेले बघाल, which basically is a sort of a status symbol. त्याचबरोबर wildlife parts are a common part of tradition and traditional headgear or traditional dresses. फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही बघाल वाईल्ड बोर टस्क्स आहेत आणि हॉर्नबिल फेदर्स आहेत. एक गमतची गोष्ट सांगते की झेलांग नावाचं एक ट्राईब आहे वेस्टर्न नागालँडमध्ये, आणि देर इज अ फोक टेल that tells about this man, and this man was very tired of all the duties of being, a human being. आणि त्याने खूप तपस्या केली, आणि लोक म्हणतात की 30 दिवसांच्या तपस्येनंतर ही ट्रान्सफॉर्म्ड इंटू अ हॉर्नबिल. पण त्याचे फ्रेंड्स त्याला म्हणाले की अरे पण तू आमचा मित्र आम्हाला सोडून जातोय, वी विल मिस यू. तर तेव्हा what he did is that he plucked out a feather from his tail, from the hornbill's tail, and he gifted it to his friend. And that is why the tribesmen wear hornbill feathers in their headgear. So that's just one example, but there are numerous examples of wildlife being used not just for traditions but also as gifts, also for special occasions such as festivals and New Year's. आणि हा कॉन्टेक्स्ट असताना वी कम टू द विलेज ऑफ पंक्ती, जिकडचा व्हिडिओ तुम्ही सेकंड स्लाइड मध्ये बघितला. इकडे पंक्तीमध्ये लोकांनी हे सगळं कल्चरल बॅकग्राऊंड असतानाही डिसाईड केलं की नाही, आम्ही अमूर फॅल्कन्स नाही मारणार, आम्ही अमूर फॅल्कन्सना प्रोटेक्ट करणार. आणि ही गोष्ट मला इंटरेस्टिंग वाटली की अशा कल्चरमध्ये व्हॉट लेड पीपल टू वॉन्ट टू प्रोटेक्ट द फॅल्कन. Secondly, we must also remember that the conservation models that we practice in other parts of India are not directly transferable to places like Nagaland because the culture is so different. So, using my results from Pankti, I also want to understand की नागालँड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर सारख्या एरियाज मध्ये कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आपल्याला काय गोष्टी लक्षात घ्यायला लागतात.
ह्याच कारणाने मी पंक्ती गावात गेले आणि माझ्या एक छोटा अभ्यास केला. माझ्या अभ्यासाचे 3 मेजर प्रश्न होते. एक म्हणजे ट्रेडिशनल हंटिंग कम्युनिटीजमध्ये कन्झर्वेशन कसं चालू होतं? दुसरं, it took around 1 year for conservation to begin. But after that, it's been almost 7 years. 2012 ते 2020. Almost 7 ते 8 वर्ष झाले, but conservation is still going strong. तर कशामुळे कन्झर्वेशन हे स्ट्रॉंग चाललंय? कसं ते चालू आहे अजूनही? आणि फायनली भरपूर लोक मीडियामध्ये, पॉलिटिशियन्स, सायंटिस्ट म्हणतात, की अरे, हे अमूर फॅल्कन कॉन्झर्वेशन पंक्तीमध्ये फुल सक्सेस झालं. तर सक्सेस या शब्दाचा अर्थ काय? हे मी लोकांना विचारलं. हे हे सगळे प्रश्न विचारायला मी गावात गेले. तिकडच्या एनजीओ लीडर्स, विलेज लीडर्स आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटशी बोलले आणि मला 3 मेजर रिझल्ट्स आले. एक, conservation started because of external pressure by non-NGOs, media, and the government. Second, it has sustained over time because of awareness generated by these agencies, as well as managing politics in the particular situation. आणि ह्याच्याबद्दल मी अजून पुढच्या स्लाइड्समध्ये बोलेल. आणि फायनली आपण सक्सेस बद्दल विचार करतो तेव्हा आपण युजली पक्षी वाचला, प्राणी वाचला, जागा वाचली असा विचार करतो. पण कॉन्झर्वेशन मध्ये सक्सेसचा विचार करायला अजून भरपूर सोशल सायन्सचे पहलू असतात. ते एक्झामिन करायला लागतात आणि त्या डिफरंट ऍस्पेक्ट्स बद्दल मी नंतर बोलेन. So going back to my first question, how did conservation start? When I spoke to people, people told me that the story sort of begins in 2001 with the Doyang Dam. People said that falcons used to come to Pankti even before the construction of this dam. But they were few in number. आणि at that time लोक कॅटपल्स यूज करून किंवा एअरगन्स यूज करून फॅल्कन्सला मारायचे आणि ते खायचे. परंतु डोयांग डॅम झाल्यानंतर लोक, फिशरमेन एस्पेशली, they started hanging up nets. ओके, आणि व्हॉट दे स्टार्टेड सीइंग इज की जे शंभरांमध्ये पक्षी यायचे ते हजार आणि आता लाखोंनी पक्षी यायला लागलेले. As these millions of falcons started growing and coming and roosting in Pankti on their stopover uh, from their breeding grounds, people started putting up nets. आणि या नेट्स मध्ये पक्षी अडकायला लागले. हे पक्षी पकडून लोक जवळच्या गावामध्ये किंवा जवळच्या टाउन किंवा सिटीज मध्ये ते विकायचे. आणि अशी 2005-6 पासून 2012 पर्यंत सॉर्ट ऑफ अशीच गोष्ट चालू होती. 2012 मध्ये आपल्यासारखेच 3 पक्षी निरीक्षक आणि एक जर्नलिस्ट त्या स्थळी गेले आणि त्यांनी हे पक्षी लाखोंनी उडताना बघितलेच. But along with that, they also documented the killing of these falcons. And according to their estimates, almost 12 to 18,000 falcons were killed in a single day. आणि एका सीझन मध्ये 120 to 140,000 falcons मारायचे. हे फॅल्कन्स घरांमध्ये ड्राय करायचे आणि एक्सपोर्ट करायचे कोहिमा, दिमापूर किंवा वोखा अशा सिटीज मध्ये. हे बघून the conservationists and the bird watchers rather were quite shocked. So on a website called Conservation India, they started a campaign, which was the first step of which was this video called the Amur Falcon Massacre. And this campaign was immensely successful. Not just the Indian government, but Nat Geo, BirdLife International, BBC. In fact, सायबेरिया मधल्या सायबेरियन टाइम्सने सुद्धा ह्या कॅम्पेन बद्दल पब्लिश केलं. As a result of this, a few things happened. First, the
outsiders, whoever saw this campaign and read these newspaper articles, they were shocked because it was a big thing for them to see so many birds being killed in one place. They started putting pressure through media and through the government. गव्हर्नमेंटमध्ये MOEFने नोटीस केलं, MOEFने स्टेट गव्हर्नमेंटशी डायलॉग चालू केला. स्टेट गव्हर्नमेंटच्या रुरल डिपार्टमेंटने इनफॅक्ट they took out an order saying that Nagalandमध्ये if any village is caught hunting falcons, then your rural development funds will be cut. Along with that, गावाची आणि गावकऱ्यांची भरपूर मीडियामध्ये नाचक्की झाली कारण they were called villains आणि massacre आणि ग्लोबल नॉटॉरिटी असे भरपूर शब्द यूज केले गेले त्यांच्याबद्दल. आणि somewhere their pride got hurt and they also felt ashamed of all this negative publicity. त्याच्यामुळे ह्या एक्सटर्नल प्रेशरमुळे फायनली ऑगस्ट 2013 किमान 8 ते 10 महिन्यात गावाने एक MOU साइन केला 2 NGOज आणि एक फॉरेस्ट डिपार्टमेंट बरोबर, ज्याच्यात त्यांनी सांगितलं की गावातला कुठलाही माणूस फॅल्कन्स हंट नाही करणार. बर, अशी चालू झाली पंक्तीची अमूर फॅल्कन कॉन्झर्वेशन स्टोरी. पण 2013 ते 2020 आता 7 ते 8 वर्ष झाली आहेत. पण conservation is still going strong. So what really helped conservation to continue at Pankti? That is what I was interested in. तर त्याच्यासाठी मला 2 उत्तरं मिळाली. पहिलं उत्तर म्हणजे जेव्हा हा कॅम्पेन फेमस झाला, तेव्हा भरपूर NGOज, भरपूर भरपूर अटेन्शन गावाला मिळालं. नागालँडमधले NGOज होते, तसंच BNHS होतं, वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया होतं, बर्ड लाईफ इंटरनॅशनल, रॅप्टर कॉन्झर्वेशन फाउंडेशन, लोकल, नॅशनल, इंटरनॅशनल ह्या सगळ्या लेवल्सचे NGOज पंक्तीमध्ये पोचले. They started conducting mass awareness drives, seminars केले, विलेज काउन्सिल बरोबर मीटिंग्स केल्या, स्पोर्ट्स टुर्नामेंट्स केल्या, मॅरेथॉन रेसेस केले, स्कूल चिल्ड्रनसाठी नेचर क्लब्स चालू केले. त्याचबरोबर चर्च, विच इज अ व्हेरी इन्फ्लुएन्शियल बॉडी इन नागा सोसायटी, त्यांच्याबरोबर एकत्र मिळून सिग्नेचर कॅम्पेन्स चालू केले. त्याचबरोबर फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम इन इंडिया अमूर फॅल्कन्सची सॅटेलाइट टॅगिंग चालू केली वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने. आणि इनफॅक्ट 3 पक्ष्यांना पहिल्या वर्षी टॅग केलं आणि ते टॅगिंगच्या वेळेला लोकांना एकत्र केलं. इथे तुम्ही बघाल की लोक मिळून they were praying for the safe release and return of this falcon. आणि 3 पक्ष्यांपैकी एक पक्षी, यू वोंट बिलीव्ह इट, पण एक पक्षी 5 दिवसात नॉर्थ ईस्ट इंडिया पासून आफ्रिकामध्ये पोहोचला. 5 दिवसात विदाउट अ सिंगल स्टॉप त्याने ही ऑलमोस्ट 5,000 किलोमीटर्सची जर्नी कंप्लीट केली. तसंच दुसरा पक्षी सुद्धा आला. दुसरा पक्षी बे ऑफ बेंगॉल मधून साताऱ्याच्या इथे थांबला आणि मग कोकणातून तो सोमालिया आणि सोमालियामध्ये एंटर करून त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकामध्ये जे विंटरिंग ग्राउंड्स आहेत तिथे तो जाऊन पोहोचला. सो ऑल ऑफ दिस टुगेदर क्रिएटेड एक a different perspective about the bird in people's minds. Karan, for them, till now, the bird was meat. The bird was something that was to be eaten. But now they started looking at it differently. They saw how far it travels. They saw how they understood they were trying to teach the science behind it. They understood हाव त्याची इकॉलॉजी कशी आहे, तो कसा जगतो, हे सगळं त्यांना सांगण्यात आलं. आणि त्याचबरोबर गावाला भरपूर पॉझिटिव्ह प्रेस मिळाला. नॉट तिथून
काही आंतरराष्ट्रीय रिसर्चर्स डिक्लेअर्ड पंक्ती ॲज द फॅल्कन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड. And this was immense कारण the previous years they were being shamed आणि the very next year they are being praised. And ह्या सगळ्यामुळे गावकऱ्यांना सुद्धा they started feeling good about it. They started feeling की अरे हे कदाचित हे चांगलं आहे. हे कन्झर्वेशन चांगलं आहे आणि आपण काहीतरी डिफरन्स करतो आहे. But of course, not everything was smooth. When we think about conservation, community-based conservation, we forget that the community is a heterogeneous unit. आता पंक्तीमध्येच बघा, there was the government, there were multiple NGOs, and there was a body called as community. पण कम्युनिटीमध्ये सुद्धा गावात सुद्धा भरपूर सारे इंटरेस्ट असतात ना. तसंच पंक्तीमध्ये फिशरमॅन होते. त्यांच्याबरोबर चर्च होतं, विलेज काउन्सिल होतं, एक अमूर फॅल्कन रूस्टिंग एरिया युनियन म्हणून एक युनियन होता, फिशरमॅन्स युनियन म्हणून युनियन होता. असे भरपूर सारे डिफरंट ग्रुप्स होते आणि सर्वांचे इंटरेस्ट आणि डिझायर्स वेगळी होती. आता फॉर एक्झाम्पल जेव्हा त्या विलेज काउन्सिलने MOU साइन केलं आणि डिसाईड केलं की आम्ही हंटिंग बंद करणार आहोत पूर्ण, तेव्हा देर वॉज अन ओपन रिवोल्ट बाय फिशरमॅन. कारण ऑलमोस्ट 80 to 100 fishermen from the village were earning 40 to 50,000 rupees per person. आणि हा डिसिजन जो काउन्सिलने घेतला त्याच्यामध्ये फिशरमॅनला इन्क्लूडच केलं गेलं नाही. त्याच्यामुळे भरपूर राग झाला. त्याच्यानंतर ह्या रागात पुढे जाऊन फिशरमॅन आणि तिकडे शेती करणाऱ्या लोकांनी त्याच्यानंतर ह्या रागात पुढे जाऊन फिशरमॅन आणि तिकडे शेती करणाऱ्या लोकांनी एकत्र होऊन अमूर फॅल्कन रूस्टिंग एरिया युनियन हे एक ग्रुप चालू केला. आणि त्याच्यानंतर अमूर फॅल्कन रूस्टिंग एरिया युनियन आणि विलेज काउन्सिल ह्यांच्यामध्ये भरपूर वाद व्हायला लागले. अजून एक एक्झाम्पल द्यायचं गेलं तर एका NGOने विलेज काउन्सिलला सांगितलं की तुम्ही रूस्टिंग साईट जिथे पक्षी येऊन थांबतात तिकडची झाडं कापू नकात, आम्ही तुम्हाला थोडेफार पैसे देऊ त्याच्यासाठी. विलेज काउन्सिल म्हणाले ठीक आहे, पण हे पैसे कोणाला द्यायचे, किती द्यायचे, केव्हा द्यायचे, ह्या गोष्टींवरून अमूर फॅल्कन रूस्टिंग एरिया युनियन आणि विलेज काउन्सिल मध्ये भरपूर कॉन्फ्लिक्ट झाला. all this was going on when at the time the forest department arrested a couple of people from Pankti for hunting falcons. As soon as that happened, Afro, the union, and the village council united and they fought against the forest department saying की तुम्ही कसं अरेस्ट केलं, तुम्ही कसं थांबवलं. सो भरपूर स्टेक होल्डर्स आहेत आणि त्यांच्यामध्ये भरपूर कॉन्फ्लिक्ट्स होतात. द आयडिया ऑफ हायलाइटिंग दीज कॉन्फ्लिक्ट्स इज नॉट टू स्ट्रेस की अरे बापरे एवढे प्रॉब्लेम्स असतात, बट टू सी की साहजिकच आहे की एक सोशल प्रोसेस होतीये, कॉन्झर्वेशनमुळे एक सोशल चेंज होतोय आणि त्या सोशल चेंज मध्ये कॉन्फ्लिक्ट होणं, वादावादी होणं हे साहजिक आहे. म्हणून आपण किंवा कुठलीही ऑर्गनायझेशन जेव्हा एका गावात, एका कम्युनिटीमध्ये जातीये, काही बदल आणायला जातीये, हे मी फक्त कॉन्झर्वेशन बद्दलच नाही बोलत, पण कुठल्याही सोशल डेव्हलपमेंट रिलेटेड फील्डमध्ये बदल आणायला जातोय, तेव्हा ह्या पॉवर डायनामिक्स बद्दल एकतर माहिती असणं गरजेचं आहे, कॉग्नायझंट असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करायला मेकॅनिझम्स असणं, मीटिंग्स ठेवणं, प्रॉपर ग्रुप्स करणं, प्रॉपर ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज सरळ सेट करणं हे फार गरजेचं आहे.
which brings me to my third point. Now, Pankti, despite these conflicts, has managed to continue conserving the falcons. And it has received a lot of praise across not just India, but even the world. So, for example, the environment minister visited Pankti and he said this is a successful example of people's participation. Many tourists, many bird watchers have started going to Pankti, both from India and from abroad. आणि BBC सारख्या सुद्धा न्यूज एजन्सीज हॅव स्टार्टेड टॉकिंग अबाउट किती मोठी गोष्ट आहे की अजूनही हे कॉन्झर्वेशन चालू आहे. सो दिस रिअली लेड मी टू वंडर की आता हे बाहेरची सगळी लोक सक्सेस आहे असं बोलतायत, पण तिकडे काम करणाऱ्या लोकांना, तिकडच्या डिसिजन मेकर्सना सक्सेस या शब्दाचा काय अर्थ लागला. म्हणून मी तिथे जेव्हा लोकांशी बोलत होते तेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटतं, अमूर फॅल्कन कॉन्झर्वेशन हे सक्सेसफुल झालं का पंक्तीमध्ये. आणि लोकांचं उत्तर होतं इट्स 100% सक्सेसफुल, बट वी गेट नथिंग. विच ब्रिंग्स मी टू माय फायनल पॉइंट की आपण सक्सेस, कॉन्झर्वेशन सक्सेस बद्दल विचार करतो तेव्हा युजली आपण प्राणी, पक्षी, जंगल हे प्रोटेक्ट होतंय ह्याच्याकडे लक्ष देतो, राईट. दॅट इज द इकॉलॉजिक पार्ट ऑफ सक्सेस. बट वी मस्ट रिमेंबर की कॉन्झर्वेशन हे आयसोलेशन मध्ये तर होत नाही. त्याच्यात सुद्धा माणसं असतातच. आणि दॅट इज वेअर I looked at literature, आणि literature मध्ये scientists have identified 3 more aspects of conservation. The first is attitude. For example, पंक्तीमधला हंटर बोलणं की नाही आता ना मला फॅल्कन्सना मारावंसं वाटत नाही, कारण मला त्यांच्याबद्दल एवढं कळलं आहे आणि ते आमच्या गावासाठी एवढं नाव घेऊन आले, तर मला अमूल फॅल्कन्सना मारावंसं वाटत नाही. हा झाला चेंज इन ऍटिट्यूड. दुसरं आहे चेंज इन बिहेवियर. असं मला फॅल्कन्सला मारावंसं वाटत नाही हे बोलणं एक झालं, पण ऍक्च्युली फॅल्कन्सला नाही मारणं ही दुसरी गोष्ट झाली आणि दॅट इज चेंज इन बिहेवियर. आणि फायनली वी ऑल्सो नीड टू ऍक्सेप्ट की कॉन्झर्वेशन करतोय तर लोकांचा आपण लाईव्हलीहूड थोडाफार बदलतोय. तर तसंच डू द बेनिफिट्स मॅच द कॉस्ट. सो इज सक्सेस, इज द कॉन्झर्वेशन अँड इकॉनॉमिक सक्सेस ॲज वेल, हा प्रश्न विचारणं आणि एक्झामिन करणं अत्यंत महत्वाचं. आणि यात पंक्ती आय फाउंड आउट की पक्षी मारणं बंद झालं. In fact, the hunters stopped hunting falcons completely. But their attitudes haven't changed. In fact, ata they are very resentful of conservation. They are very angry towards conservationists and towards the government. हे का होऊ शकतं हा प्रश्न सुद्धा मी त्यांना विचारला. आणि what I understand there is that conservation is viewed as an exchange relationship where we, the outsider, the government, the conservationist gets protection of the bird or the animal, whereas people living there who lead very simple lives, they get development. And this is true not just for Nagaland, but it's true for community conservation across the world. आता एक एक्झाम्पल द्यायचं तर तिथे वोखा नावाचं डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स आहे. पंक्ती ते वोखा डिस्टन्स आहे 15 ते 20 किलोमीटर. आणि तो डिस्टन्स कव्हर करायला 3 ते 4 तास लागतात, कारण रस्ता असा आहे. आणि हा रस्ता असाच आहे भरपूर वर्षांपासून. आता 2016 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्वदेश दर्शन स्कीमच्या खाली नागालँड गव्हर्नमेंटला थोडे पैसे दिले
and they were meant for development works for Amur falcon conservation. So of course पंक्तीच्या गावकऱ्यांना वाटलं की अरे आपला हा रस्ता बरोबर होईल. But as it turns out, these funds were diverted to a neighboring village with a more powerful politician. आणि तो रस्ता पंक्तीला येण्यापेक्षा ते दुसऱ्या गावाला गेला जिथे फॅल्कन्स येत सुद्धा नाहीत. आणि ह्याच्यामुळे गावकऱ्यांमध्ये 15 ते 20 किलोमीटर आणि तो डिस्टन्स कव्हर करायला 3 ते 4 तास लागतात. कारण रस्ता असा आहे आणि हा रस्ता असाच आहे भरपूर वर्षांपासून. भरपूर वर्षांपासून. आता 2016 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने स्वदेश दर्शन स्कीमच्या खाली नागालँड गव्हर्नमेंटला थोडे पैसे दिले. अँड दे वर meant for development works for Amur falcon conservation. So of course पंक्तीच्या गावकऱ्यांना वाटलं की अरे आपला हा रस्ता बरोबर होईल. But as it turns out, these funds were diverted to a neighboring village with a more powerful politician. आणि तो रस्ता पंक्तीला येण्यापेक्षा ते दुसऱ्या गावाला गेला जिथे फॅल्कन्स येत सुद्धा नाहीत. आणि ह्याच्यामुळे गावकऱ्यांमध्ये भरपूर नाराजगी झाली. तसंच 2018 पासून एक अमूर फॅल्कन फेस्टिवल म्हणून साजरा करायला लागले. अगेन अनदर विलेज, नॉट पंक्ती. अँड द गव्हर्नमेंट पार्टिसिपेटेड, गव्हर्नर गेला तिथे, फॉरेस्ट डिपार्टमेंट गेलं आणि ह्या गावात फॅल्कन्स सुद्धा येत नाहीत. फक्त फॅल्कन्ससाठी, फॅल्कन्सच्या नावाखाली या दुसऱ्या गावाने हा फेस्टिवल चालू केला. दॅट ऑल्सो गॉट द विलेजर्स ॲट पंक्ती अँग्री. ते म्हणाले की आम्ही आमचे लाईव्हलीहूड सॅक्रिफाईस केले, आम्ही एवढं करतोय, आम्ही एव्हरी सीझन 15 लोक गावातली जातात आणि रूस्टिंग साईटचं प्रोटेक्शन करतात, पेट्रोलिंग करतात. आम्ही एवढा वेळ, एवढी एनर्जी इन्व्हेस्ट करतोय, पण तरीही आम्हाला काहीही बेनिफिट्स मिळत नाहीयेत. ह्या कॉन्झर्वेशनला काय अर्थ आहे? आणि इनफॅक्ट गेल्या वर्षी आणि त्याच्या आधी वर्षी people were threatening ki we will start hunting the falcon. Not because they actually meant to hunt the falcon, as far as I understand, but because the falcon has now become a bargaining chip for people at Pankti. So from this study, I think there are 3 major conclusions that can apply not just to Pankti but to conservation in Northeast as well as other parts of India and even the world. First, conservation ह्याच्याबद्दल विचार करतो तेव्हा त्याच्यात फक्त पक्षी आणि प्राणी नाही, फक्त जंगल नाही, पण त्यांच्याबरोबर राहणाऱ्या माणसांबद्दल, द कल्चर देअर, द पीपल देअर, लाईव्हलीहुड्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून कॉन्झर्वेशन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. वी कॅनॉट इग्नोर द पीपल वेन वी स्टार्ट टू डू कॉन्झर्वेशन. सेकंड, आपण बघितलं की कॉन्झर्वेशन चालू झालं एका टॉप डाऊन अप्रोचने. म्हणजे काय की गव्हर्नमेंट, एक मोठी एजन्सीने छोट्याशा विलेज काउन्सिलला सांगितलं की नाही, असं असं करायचं, ही ऑर्डर आहे. पण हे चालू राहिलं कारण द विलेज पार्टिसिपेटेड. कारण पंक्तीमधल्या गावकऱ्यांनी म्हटलं आम्ही नाही हंट करणार, आम्ही जाऊन पक्ष्यांना नाही मारणार. सो there's no one size fits all. There's no formula to conservation. And even within the same conservation initiative, जसे प्रॉब्लेम्स येतात, जसे अडथळे येतात, तसंच अडॅप्ट करून आपले सोल्युशन्स करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि फायनली द थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट इज की सक्सेस हे फक्त वन डायमेन्शनल नाहीये. इनफॅक्ट तुम्ही विन विन फॉर्म्युला असं भरपूर
एक्झाम्पल्स बद्दल ऐकलं असेल, अरे पक्षी सुद्धा वाचतायत, माणसं सुद्धा खुश आहेत, हे विन विन कॉन्झर्वेशन आहे. तर विन विन कॉन्झर्वेशन अकॉर्डिंग टू मी डझंट रिअली एक्झिस्ट. इट इज अ मिथ. परंतु कॉन्झर्वेशन सक्सेसफुल किंवा इफेक्टिव्ह व्हायला फक्त प्राणी नाही, पण त्याच्याबरोबर इकॉनॉमिक्स, लोकांचे ॲटिट्यूड्स आणि लोकांचे बिहेवियर हे चेंज करणं आणि सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणं हाच एक रस्ता आहे. With this, I would like to conclude my presentation. Thank you again for tuning in and listening to me. Thank you. Over to you, Pooja. थँक्यू सो मच साहिला. खूप खूप सुंदर माहिती आणि अतिशय सुंदर अभ्यास तू तुझा इथे सादर केलास. आपण काही प्रश्न असतील तर ते आधी घेऊयात. आपल्या आजच्या व्याख्यानमालेमध्ये सगळे जे सहभागी झाले आहेत, जर कोणाला प्रश्न असेल तर प्लीज तुम्ही फेसबुकच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. साहिला, बाकीचे प्रश्न आपल्याला येईपर्यंत म्हणजे तुझं हे आत्ताचं सादरीकरण हे खरं तर एक अतिशय म्हणजे आय ओपनर होतं. कारण आपण म्हणजे आता आपल्यासारखे अनेक तरुण मुलं मुली आहेत की ज्यांना वाईल्ड लाईफ साठी काहीतरी करायची खूप इच्छा असते. आणि त्यापैकी एक म्हणजे आपण काही जण त्याचा तंत्रशुद्ध अभ्यास करतो, ट्रेनिंग घेतो, किंवा अनेक वेळा ते ट्रेनिंग मिळत नाही किंवा ते घेणं शक्य नसल्यामुळे आपण कुठल्या वेगळ्या पद्धतीने संवर्धन करू शकतो का याचा विचार करून अनेक आपल्या डोक्यात किंवा आपल्याला जे काही जिथून कुठून मदत मिळेल आणि ज्याचा आपण विचार करू शकू आणि ज्या असं आपल्याला वाटेल की कदाचित हे काम करू शकेल असं म्हणून आपण त्याच्यात उडी घेतो. आणि आता म्हणजे जसं अमूर फाल्कन्सची स्टोरी आहे तसा विचार करायला तेवढा वेळच मिळत नाही की मी ही स्टेप केल्याने काय काय होऊ शकतं किंवा होऊ शकेल. कदाचित ती विचार करण्याचं ट्रेनिंग सुद्धा एक वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट म्हणून माझ्याकडे किंवा आपल्यासारख्या इतर मित्रमैत्रिणींकडे कितपत असेल हे मला माहिती नाही किंवा ते कसं मिळवायचं हेही माहिती नाही. तर म्हणजे मला तुला असं विचारायचं किंवा तुझं मत जाणून घ्यायला आवडेल की अशा वेळी की एक वाईल्ड लाईफ बायोलॉजिस्ट किंवा एक ट्रेन्ड पर्सन म्हणून जेव्हा आपण फक्त कारण वी आर ट्रेन्ड टू थिंक अबाउट द बर्ड अँड इट्स इकॉलॉजी आणि सोशल सायन्स हा पूर्ण एक वेगळा विषय आहे, एक अतिशय मोठा प्रांत आहे. तर ते शक्यतो घेतलं जात नाही कन्सिडरेशन मध्ये. तर अशा वेळी व्हॉट वुड यू सजेस्ट की म्हणजे व्हॉट आर दोज बेसिक थिंग्स दॅट कुड हेल्प ऍटलिस्ट म्हणजे मदत कॉन्झर्वेशनसाठी झाली तर ग्रेट, पण ज्या या मागच्या फॉलबॅक्स बद्दल तू बोललीस की ते आपल्याला जर कमी करायचं असेल तर ऍज अ वाईल्ड लाईफ एन्थुझियास्ट आपण काय गोष्टी लक्षात ठेवू शकतो? Okay, that's a really good question, Pooja. Thank you. I think 2-3 गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट ऑफकोर्स आय थिंक वाईल्ड लाईफ मध्ये जी लोक काम करतात त्याच्यात फारच कमी लोकांमध्ये सोशल सायन्सची ट्रेनिंग असते. माझ्यामध्ये सुद्धा नाहीये आणि कॉलेजमध्ये ग्रॅड स्कूलमध्ये सुद्धा ती मिळत नाही. बट वन वी कॅन स्टार्ट विथ बेसिक सिम्पली बीइंग कॉग्निझंट ऑफ द फॅक्ट की आपण एका नवीन सेटिंग मध्ये जातोय. आपल्या एव्हरी ऍक्शनने एक रिॲक्शन होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवणं. दुसरी गोष्ट लक्षात ठेवणं की गावात जातोय, गावाचे काही कस्टम्स आहेत, काही ट्रेडिशन्स आहेत आणि अनेकदा ते आपण चेंज करण्याचा प्रयत्न करतोय फॉर द ग्रेटर गुड. पण त्याचबरोबर त्याचे काय इम्पॅक्ट होऊ शकतात बोथ गुड अँड बॅड,
ऑन द कम्युनिटीज देअर मे बी काही लोक जास्त मार्जिनलाइज होत असतील, काही लोक जास्त पुअर होत असतील आपल्या स्टेप्समुळे. तर ते कसं ना व्हावं ह्याच्याबद्दल थोडीशी थोडासा विचार करणं, आय थिंक हे सर्वात महत्वाचं आहे. आणि फायनली इन अन आयडियल वर्ल्ड आय थिंक काम करायला गेलंच तर एक सोशल सायंटिस्ट बरोबर कोलॅबरेट करणं हा हा एक आयडियल वर्ल्ड आहे. पण इवन अदरवाइज ॲज अन एन्थुझियास्ट जस्ट कीपिंग दीज थिंग्स इन माइंड विल बी हेल्पफुल. येस येस, थँक्यू सो मच. साहिल, आपल्याला आहेत 2-3 प्रश्न, मी तुला एक एक वाचून दाखवेन. सो हाऊ वर द इकॉनॉमिकल आस्पेक्ट्स मॅनेज सस्टेनेबली? Okay, that's a good question, and I think I did not touch upon this adequately. The economic aspects, honestly, were not really managed sustainably. The benefits of conservation did not match the cost. आधी Falcons मधून 40 to 50,000 rupees for 80 to 100 people, almost 4-5 लाख रुपये गावाला मिळायचे. आणि आता थोडंसं इको टुरिझम मधून मिळतं, पण ते एवढं नाहीये. प्लस गावातल्या 15 लोकांना सिलेक्ट केलं जातं आणि दिवसाचे 200-300 रुपये देऊन एका महिन्यासाठी पेट्रोलिंग होतं. सो इकॉनॉमिकली people have not received the benefits that they used to get out of falcon conservation, and that has also led to this resentment की एकतर आमचे पैसे गेले, आमचा लाईव्हलीहुड्स गेला, त्याच्याबरोबरच जो रस्ता आम्हाला मिळणार होता तो नाही मिळत आहे, त्याच्याबरोबरच हे टुरिझम वेगळ्या गावात जायला लागलंय, गेस्ट हाऊस वेगळ्या गावात जायला लागलंय. सो ऑल ऑफ दिस हॅज ऍडेड टू द रिझेंटमेंट इन पंक्ती. Okay. So next question is, if Amur was a source of protein, what was it replaced with? Did it affect other wildlife? So, as far as I know, wildlife is being hunted. Okay, वाईल्डलाईफ हंटिंग बॅन हा आताच 1-2 वर्षांपूर्वी आलाय पंक्तीमध्ये, आणि तो सुद्धा विंटरमध्ये काही महिन्यांसाठीच हंटिंग बॅन आहे, अदरवाईज चालू राहतं. पण इफ इट वॉज रिप्लेस्ड विथ समथिंग आय वुडंट से सो, कारण अमूर फॅल्कन हंटिंग आणि इतर हंटिंग हे एकदम वेगळे होते. अमूर फॅल्कन वॉज इन अ वे, आपण तिथे डोयांगलॅमला गेलो ना तर थोडे अमूर फॅल्कन्स आपल्याला मिळणारच मिळणार. ऑन दी अदर हँड जेव्हा आपण जंगलातून वाईल्ड लाईफ पकडायला जातात तिकडचे हंटर्स, ते फार ऑपॉर्च्युनिस्टिक असतं की मिळालं तर मिळालं, अदरवाईज नाही. सो इट वॉज नॉट रिप्लेस्ड विथ एनिथिंग. देर वॉज in fact there was no attempt to replace it with, there was some attempt to replace it with chicken and poultry, but that also died out. It hasn't, as far as I understand, affected other wildlife because the methods of hunting were so different. But it's just this one big loss that has affected all the people there. Okay. Do we know if the breedings in South Africa have a similar issue? As far as the breeding site in Mongolia, in fact, and the wintering site in South Africa, as far as I know, I don't think the falcons, ह्या मोठ्या प्रकारे falcons ची hunting होते in either of those sites. Okay. अजून आपल्याला काही प्रश्न आलेला नाहीये. Okay, there is one for you. Why do Naga people need so much protein? Falcons are not eaten in other states. All right, so it's not so much protein. आता आपल्यासाठी जसं की आपल्याकडे फिश आहे, आपल्याकडे इझिली ऍक्सेसिबल चिकन आहे, समजा कोणी पोर्क खात असेल तर ते ऍक्सेसिबल आहे, तसं नागालँडमध्ये प्रोटीन हा इझिली ऍक्सेसिबल नाहीच आहे. जसं मी म्हणाले की वाईल्ड लाईफ मिळणं हे कदाचित महिन्यातून एकदा कुठला तरी वाईल्ड लाईफ पकडून मिळत असेल, जी लोक कंटिन्युअस हंटिंग करतात त्या लोकांना.
So it's not a question of a lot of protein that they need. It's not a question of ते जास्त प्रोटीन खातात. त्यांची बेसिक प्रोटीन रिक्वायरमेंटच वाईल्ड लाईफ मधून अनेकदा मिळते. Falcons are consumed in other states also in Northeast India. आसाममध्ये असतं, मणिपूरमध्ये, कदाचित अरुणाचलमध्ये सुद्धा थोडंफार त्यांचं हंटिंग सगळीकडेच होतं. It's only at Pankti that it was given so much prominence. And again, this ties into the fact that wildlife hunting is seen as a way of life, is seen as a part of culture in Nagaland. साहिला अजून काही पुढचा प्रश्न आलेला नाहीये, तोपर्यंत मला जस्ट एक आउट ऑफ क्युरिओसिटी विचारायला आवडेल की आपल्या भारतामध्ये असं कुठलं उदाहरण आहे का की ज्याच्यामध्ये संवर्धन करताना कम्युनिटीज वर कन्सल्टेड फर्स्ट or involved first आणि which has helped the sustainable conservation model? Give me a minute or two to think. This is a tough question. I mean, I would imagine the same. Like, I can't think of any. कारण it is always the afterthought की Yes. आता काय झालं असेल हे बघूया, पण आपण काय करणार आहोत किंवा त्याचं काय प्रोजेक्शन होऊ शकेल ह्याचा, म्हणजे जसं मी म्हणाले की त्याचा विचारच होत नाही. आणि आय थिंक दॅट टाईज इन टू द पॉइंट यू मेड अर्लियर, पूजा, की अनेकदा हे कॉन्झर्वेशन करायला जातात लोक, हे बायोलॉजिस्ट आहेत, तर वी आर नॉट ट्रेन्ड टू थिंक इन दॅट वे. आपला तो अनेकदा सेकंड थॉट असतो, नॉट आवर फर्स्ट थॉट. सो त्याच्यामुळे आय कांट थिंक ऑफ एनी एक्झाम्पल आयदर ॲट दिस मोमेंट. दॅट्स रिअली अनफॉर्च्युनेट टू नो. You have a question. There's a question for you. Is it possible to spot flocks of amur flying overhead in Maharashtra, given that they don't stop over? How to identify them easily? So it is possible to spot flocks of amur. I remember काही वर्षांपूर्वी मुंबई मधून एक मोठा फ्लॉक फ्लाय करताना काही बर्ड वॉचर्सने बघितलेलं. आणि when it comes to, आणि प्लस there's also some individual birds जे थांबतात, जसं की जे सॅटेलाइट टॅग्ड बर्ड्स होते त्याच्यामधला एक पक्षी साताऱ्याजवळ थांबलेला. सो इन दोज केसेस इट्स पॉसिबल टू साईट दॅम. आणि ऑफकोर्स आय गेस I don't have any tricks or tips for identifying them. We go according to the features. The male being mostly gray, having plainer undersides. The female falcon is a little more difficult to distinguish with other species, but the male falcons are pretty obvious. And I would also imagine की भरपूर संख्येत, इवन 15, 20, 25 अशा संख्येत उडणारे फॅल्कन्स, अमूर फॅल्कन सोडून अजून कुठले आहेत जे इंडियामधून पास करतात हे मला तरी माहिती नाहीये. सो मे बी दॅट अलोन इज अ क्लू. राईट. Pooja, I think one of the Facebook users is saying ki तुझ्या प्रश्नाला conservation of wildlife by the Bishnoi community could be a good conservation story involving the local community. Okay. That's good to know. There's a lot of examples where कोण कॉन्झर्वेशन करते. ऑफकोर्स नागालँड मध्ये सुद्धा, जसं की खोनमा या गावात किंवा अनेक गावांमध्ये नागालँडमध्ये लोक म्हणतात की नाही, आम्ही एकत्र येणार आणि आम्ही आमच्या गावातली वाईल्ड लाईफ नाही मारायला देणार. पण जेव्हा बाहेरून कोणी येतं, आपल्यासारखी लोक जेव्हा बाहेरून जातात, तेव्हा वी सेट इन प्लेस अ सिरीज ऑफ स्टेप्स दॅट वी डोंट ऑलवेज थिंक अबाउट बिफोर वी ऍक्ट.
येस, आणि दिस ऑल्सो ब्रिंग्स मी टू थिंक ऑन वन मोर पॉइंट, की म्हणजे लोकांचं कल्चर हे इतकं, इट्स ॲट द सेंटर ऑफ देअर वे ऑफ लिव्हिंग, आणि दॅट कुड ऑल्सो डिटरमाइन हाऊ थिंग्स विल टर्न आउट in future. Any steps, any actions, be it from top down or bottom up, because that's where the friction is going to be. Like what they have always thought of, and now suddenly what they are adopting to. Absolutely, absolutely. So in this, folklores, I think, play a very very crucial role. कारण लहानपणापासून आपण त्या गोष्टी ऐकत आलेलो असतो, त्या लोककथा ऐकत आलेलो असतो, आणि त्यांनी आपली मतं बनतात, किंवा त्यांनी एक आपलं कंडिशनिंग होतं की असं काहीतरी दिसणं, असं काहीतरी असणं, किंवा ही गोष्ट आपण बघणं किंवा आपल्याजवळ ठेवणं, याचा अर्थ काहीतरी होतो, आणि म्हणून आपण त्या गोष्टी करतो, किंवा त्या गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं जातं. आणि अनेक वेळा कॉन्झर्वेशन करतो तेव्हा हे करू नका, ते करू नका, हेच आधी सांगितलं जातं. म्हणजे ते कोणी का करतंय ह्याच्याकडे आपण फार उशिरा पोचतो. म्हणजे दिस इज द क्रक्स ऑफ द टॉक. पण सो तुझ्या एक्सपिरियन्समध्ये, म्हणजे जेव्हा तू या सगळ्या लोकांशी संवाद साधलास, वेगवेगळ्या लोकांशी बोलायला गेलीस, तर तेव्हा तिथल्या अमूर फाल्कन बद्दल, म्हणजे अमूर फाल्कन कदाचित थोडं उशिरा कॉंग्रिगेशन सुरू व्हायला लागलं, म्हणजे अगदीच या 20 वर्षांमधला हा फिनॉमिनन असेल. पण अशा आणखी वेगळ्या, म्हणजे जशी तू एक हॉर्नबिल बद्दलची लोककथा सांगितलीस, तर अशा आणखी एखादी तू सांगू शकशील का? म्हणजे आपण शेवटाकडेच येतोय आणि अजून तरी काही प्रश्न नाहीये, तर शुअर. अनेक भरपूर सारे फोकलोर्स हे मी वाचले आणि ऐकण्यात आले. त्याच्यात वोखाची नाही, ह्या लोथा ट्राईबची नाही, पण जवळपास एक अंगामी ट्राईब आहे जी कोहिमा डिस्ट्रिक्टमध्ये राहतात. त्यांची एक क्रिएशनची कथा सांगते. म्हणजे सो दे बिलीव्ह दे वर ॲनिमल्स, राईट? So they believed that there was a mother spirit, a birth spirit from where all humans came. And the mother spirit had 3 sons, out of which one was man, other was tiger, and the third was another local spirit. आणि असं होतं की at some point the birth spirit dies. ती आई मरते, आणि त्याच्यानंतर मॅन अँड दी अदर स्पिरिट कम टुगेदर आणि ते चीट द टायगर, ज्याच्यामुळे टायगरला घराच्या बाहेर काढून जंगलात राहायला लावतात आणि माणूस गावात राहायला लागतो. सो दिस इन अ वे आय ऑलवेज फाइंड दिस फॅसिनेटिंग. कारण एक तर ही कथा म्हणते की प्राणी आणि माणूस हे भाऊ बहीण सारखे आहेत. दे आर लिटरली इंटरकनेक्टेड, द स्पिरिट्स आर कनेक्टेड. आणि दुसरं, इट इज ऑल्सो एक्सप्लेनिंग समथिंग दॅट इज व्हेरी ऑब्वियस की हा जंगलात का राहतो टायगर, माणूस इथे का राहतो. सो आय हॅव ऑलवेज फाउंड दिस व्हेरी फॅसिनेटिंग. दॅट इज अ लवली स्टोरी. थँक्यू सो मच. सो साहिला, तुझे खूप 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 मनापासून आभार. पहिल्या कधी तू नागालँडची खूप वेगळी ओळख आज आम्हाला सगळ्यांना करून दिलीस. म्हणजे फक्त ते 7 सिस्टर्स पैकी एक आहे आणि थोडं रिमोट आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन तिथली वेगवेगळी वैविध्यता असेल, फक्त प्राणी पक्ष्यांची नाही, तर तिथल्या माणसांची असेल, त्यांच्या वेगवेगळ्या परंपरांची असेल, त्यांच्या लोकशैलीची असेल, ही तू फार सुंदर करून दिलीस. त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि 2च दिवसांपूर्वी आम्ही स्थलांतरित पक्ष्यांबद्दल बोललो, पण हा विषय स्थलांतर करणाऱ्या एका शिकारी पक्षाबद्दल होता की ज्याच्यामध्ये कम्युनिटीचं खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ही खूप वेगळी, की जी एरवी आम्हाला किंवा महाराष्ट्रातल्या पक्षीमित्रांना ही अशी केस अजून तरी बघायला मिळाली नाहीये किंवा अभ्यासायला मिळाली नाहीयेत, की जी तू इतक्या सरळ पद्धतीने आम्हाला सांगितलीस आणि आमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचवलंस. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
बहार नेचर फाउंडेशन आणि महाराष्ट्र पक्षी मित्र तर्फे तुझे आभार. आणि आजची आपली व्याख्यानमाला इथेच म्हणजे आजच्या चौथं पुष्प संपन्न झालंय असं मी डिक्लेअर करते. आणि उद्या संध्याकाळी 7 ते 8 या वेळात पुढच्या व्याख्यानासाठी आपण जमूया आणि उद्या आपण सगळे परत भेटूया. धन्यवाद. थँक्यू पूजा.